मराठा आरक्षणासाठी रमेश केरे पाटील आता आक्रमक झालेत। आज ते साथीदारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत। दुपारी 12च्या सुमारास रमेश केरे पाटील सीएसटी स्थानकापासून सागर बंगल्यासमोर जाऊन आंदोलन करतील। यापूर्वी केरे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते। तसंच अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यासमोर जाऊन आंदोलन करण्याचा देखील प्रयत्न केला होता। मराठा आरक्षणासाठी आता रमेश केरे पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आज ते ठिय्या आंदोलन करणार आहेत। तर या सगळ्या आंदोलनासंदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, खरं तर रमेश केरे पाटील आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करतात। त्यांच्या या आंदोलनाला सुरुवात झाली का? तयारी कशा पद्धतीने करण्यात आली? रमेश केरे पाटील यांच्याकडनं खरं तर काल संध्याकाळीच माहिती देण्यात आलेली होती की सीएसटी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि त्यांच्या पक्षाची नक्की काय भूमिका आहे या संदर्भात जवाब दो आंदोलन जो आहे तो आज केला जाणार आहे। ठिय्या आंदोलन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानाबाहेर हा आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यासाठी आपण बघतोय की पोलीस सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून खरं तर काल याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस बंदोबस्त जो आहे या परिसरामध्ये वाढवण्यात आलेला आहे। आज 11च्या नंतर सीएसटी पासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। रमेश केरे पाटील आणि त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार मोठ्या संख्येनं सीएसटी ते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। त्याचसोबत वाळकेश्वर परिसरामध्ये सुद्धा पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे, जेणेकरून जे आंदोलन रमेश केरे पाटील आहेत आणि त्यांच्यासोबत जे आंदोलन करणारे जे त्यांचे साथीदार आहेत त्यांना अडवण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। आपण गेल्या वेळी अजित पवारांच्या बंगल्याबाहेर सुद्धा आंदोलन करण्याचा रमेश केरे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला होता, मात्र त्यांना अडवण्यात आलं होतं। आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सीमा या सगळ्या माहितीसाठी।